की मुंड्यांसारखे जर महाराष्ट्रामध्ये सगळेच अधिकाऱ्यांनी जर काम केलं तर निश्चितच आपल्या महाराष्ट्रामध्ये इतकं महाराष्ट्र सुंदर होईल, सुजलाम सुफलाम होईल आणि सगळ्यांचं आरोग्य इतकं सुंदर राहील की त्याला मापच राहणार नाही आहे. आणि भ्रष्टाचार ही गोष्टसुद्धा राहणार नाही आहे. हे जे सगळं राजकारण चाललेलं आहे हे सगळंसुद्धा बंद होईल. पण त्यासाठी सगळे अधिकारी तुकाराम मुंड्यांसारखे केंद्रामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये राज्यामध्ये असावेत अशी माझी अपेक्षा आहे. बरं, तुमची अपेक्षा आहे, परंतु असं होत नाही ना. नाही होत ना, कारण हे खालपासून तर वरपर्यंत सगळ्यांनाच खायला लागतं ना, त्याच्यामुळे ते होऊ शकणार नाही. जे तुकाराम मुंडे चांगलं काम करतात तर त्यांच्या वारंवार बदल्या होतात आणि चांगलं काम करणाऱ्याला किंमत नाही. या देशामध्ये चांगलं काम करण्याला अजिबात किंमत नाही. जे चांगलं काम करत नाही त्यांनाच फक्त किंमत आहे. त्यांनी दुधाच्या याच्या भेसळीविरुद्ध मोहीम उघडली होती, परंतु असं झालं आहे का त्यांच्यावरही दबाव येतोय किंवा त्यांनी ज्या काही मुद्दे काढले होते त्याची चौकशी पुढे जात नाही असं दिसतंय आपल्याला. असं वाटतं की दबाव आहे की काय? नाही, त्यांच्यावर दबाव येतोय, परंतु ते दबावाला घाबरत नाहीत. ते दबाव झुगारून देऊन काम करतात. ते अद्यापर्यंत जरी 25 वर्षामध्ये त्यांच्या 21 बदल्या झाल्या तरीसुद्धा ते त्यांचं जे काम आहे सुरुवातीपासून प्रामाणिकपणे करायचं ते त्यांचं काम त्यांनी कमी केलेलं नाही, बंद केलेलं नाही. समजा बाबा मला सांगा, त्यांची आता इथून बदली झाली, काय होऊ शकतं? नाही, पुन्हा जैसे ते होणार. ही जी आता परिस्थिती आहे ना, अन्न औषध प्रशासन विभागामध्ये आहे ना, याच्यातून बदली झाली तर अन्न आणि औषध प्रशासन पुन्हा पहिल्यासारखंच होणार आहे. त्याच्यामध्ये काही सुधारणा होणार नाही. तिथं येणारे अधिकारी यांनी जे चालवलेलं आहे ते बंद करणार आणि पहिल्यासारखंच होणार सगळं, असं मला वाटतं. नाही, पण जनतेतून काय तुमच्यासारख्या मनात, तुमच्या तर मी बोलण्यातून जाणवतो प्रचंड आदर वाढला आहे तुकाराम मुंडेंच्या बाबतीत. आहेच ना, आदर आहेच ना. आणि ते संपूर्ण महाराष्ट्रातील संपूर्ण जनतेसाठी काम करत आहेत. सगळ्यांचं आरोग्य चांगलं टिकावं, चांगलं राहावं यासाठी ते काम करत आहेत. मनापासून काम करता येते. त्याच्यामुळे त्यांचा कोणत्याही प्रकारचा स्वार्थ नाही. त्यांनी ज्या ठिकाणी कारवाई केल्या त्यापैकी काही हॉटेलच्या किंवा काही डेअऱ्यांच्या परवाने निलंबित केले, परंतु हायकोर्ट मात्र ते आदेश अवैध ठरवतं आणि त्यांचं निलंबन मागं घेतं किंवा काही. तुम्हाला काय वाटतं, काय घडत असेल? नाही, आता हे कसं आहे की खालपासून तर वरपर्यंत सगळं असंच चाललेलं आहे. त्याच्यामध्ये काही सरकार काही बदल करू शकणार नाही. जे चालले ते आता असंच चाललं आहे. खालचे अधिकारी कारवाई करताना लूपहोल ठेवतात. हां, हो, खरे. काय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना काय विनंती करणार? कारण की असं चर्चा आहे का त्यांची बदली होईल यांची, मुंडेंची. नाही, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना अशी विनंती करेल की जे प्रामाणिक अधिकारी आहेत त्यांना प्रामाणिकपणे काम करू द्या. जे प्रामाणिक नाहीत त्यांना नाही केलं तरी चालेल, पण जे प्रामाणिक आहेत त्यांना पाठिंबा द्या, त्यांना मदत करा, सहकार्य करा आणि त्यांना त्यांचं काम करू द्या. तुमचं गाव कुठलं बाबा? संगमेर. अच्छा, चला, धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल. थँक्यू. चला.